हाय, मी स्नेहा। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे पण खास आहे। आपण रोज सोशल मीडियावरती खूप काही बघत असतो, पण आज मी तुम्हाला अशा लोकांना भेटवणार आहे ज्यांनी आयुष्यामध्ये खरे अनुभव जगले आहेत। मी काही 60 वर्षाच्या आसपास लोकांशी बोलले। त्यांच्या आयुष्यातील आनंद, प्रेम, चुका यातून ते काय शिकले हे अनुभव त्यांनी मला सांगितले आहेत। हा व्हिडिओ फक्त इंटरव्ह्यू नसून तर आयुष्याकडे बघण्याचा वेगळा एक दृष्टिकोन आहे। चला तर मग आपण बघूया त्यांच्या काय नाही आधीचं जीवन कसं होतं, म्हणजे एकत्र कुटुंब वगैरे, की आताचं तुम्हाला ठीक वाटतंय जीवन? नाही, आजकालच्या मुलांची नाही. पूर्वीची जीवन जाणार कुटुंबाशी राहत होते, घरून मिळून राहत होते, एक विचार वेगळी राहत होती. आणि आता म्हणजे तसं काय आहे? आता कसं मुलं जास्त बेबी सिटिंग मध्ये वगैरे असतात। पहिली मुलांना सगळे आजी आजोबा वगैरे सांभाळायचे, म्हणजे ते आयुष्य खूप वेगळं होतं। म्हणजे आताची म्हणजे आता मोबाईलचा वापर एवढा वाढलाय, त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? म्हणजे आयुष्याचा एक भागच झालाय मोबाईल, म्हणजे सगळ्यांच्या। मोबाईल म्हणजे हो, त्या मोबाईल शिवाय काही होत मग ते तुम्हाला बरोबर वाटतं का? नाही. नाही ना. एक विचाराने आपलं चालेल ना तेवढं चांगलं होतं. पण मोबाईल आणि मोबाईलने तर एक जीवन चांगलंच केलंय, पण एकाने खूप म्हणजे हे चुकीचं आहे. त्यामुळेच मुलं ही सगळी माणूस माणसाला दिसत नाही। बरोबर। म्हणजे तुम्हाला तेव्हा स्ट्रेस नाही आला की घरामध्ये एवढं काम करायचंय, त्यात मुलांना सांभाळायचंय, असं कधी? त्याचं काय आहे, कारण थोडंफार मुलंच एकदम म्हणजे पाण्याचं वगैरे पाणी वगैरे देत आहे. नंतर मग मी नोकरी करून पुन्हा संध्याकाळी तुम्ही नोकरीला सुद्धा होता? म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की तुम्ही नोकरी करून मुलांना सांभाळलं। कारण आताच माझंच बघा, माझी एक मुलगी आहे ना, तिला सांभाळता सांभाळता माझी हालत खराब होते। मग अशा परिस्थितीमध्ये मला प्रश्न पडतो की पूर्वीच्या लोकांनी कसं आपल्या मुलांना वगैरे सांभाळून घर एवढं सांभाळलं, प्लस एकत्र कुटुंबामध्ये राहायचे सगळी लोक, 13-14 लोक कुटुंबामध्ये राहून त्यांचं जेवण वगैरे सगळं। आणि खूप छान लागते, मस्त जीवन आता तर ते सगळं बघायलाच भेटत नाही। तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं। थँक्यू।